बीडमध्ये महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडलेली आहे। मानवतेला काळिंबा फासणारी ही घटना आहे। बोळसर असलेल्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाल्याचे एक गंभीर प्रकरण बाहेर आलंय। बार्शी रोडला पॉलिटेक्निकल कॉलेजच्या समोरील भागात ही घटना घडलेली आहे। 18 जुलैला रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान या मुलीचे वडील पोतराजाचं काम करतात आणि ही मुलगी 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे। त्या संदर्भातला व्हिडिओ बघितल्यानंतर अतिशय धक्कादायक आहे की या महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाहीयेत आणि ज्यांच्या हातात सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांचीच भूमिका या घटनेमध्ये संशयास्पद आहे। तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी ज्यावेळेस हा प्रकार घडत असताना पाहिला त्यावेळेस पोलिसांना त्यांनी कॉल केला आणि त्यानंतर हे प्रकरण जाग्यावरच संपलंय अशी संदिग्ध स्थिती आहे। त्याच्यामुळे इथल्या आरंभ न्यूजनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, पक्षांनी या घटनेला आवाज उठवल्यानंतर कारवाईची भूमिका सुरू झालेली। मी बीडच्या दौऱ्यावर असताना एसपींना सुद्धा बोललोय की या प्रकरणातील सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी या घटनेची दखल घेऊन त्या पीडिताला भेट दिली पाहिजे, गृहमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे। आदिती तटकरे या बाल कल्याण मंत्री आहेत, महिला व बाल कल्याण मंत्री, त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये बोळसर मुली असतील, सिग्नलवरती, फुटपाथवरती, बसस्टँडवरती झोपलेले असहाय्य लोक असतील ज्यांना घरं नाहीत, दारं नाहीत, त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी, शिक्षण देण्याची जबाबदारी, आरोग्य देण्याची जबाबदारी ही आदिती तटकरे यांची सुद्धा आहे। त्यांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे। संबंधित घटनेत ज्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे। एसपींना मी बोललोय, एसपींनी सुद्धा चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये भूमिका घेतलेली। एनजीओ आणि सामाजिक संघटनांनी पुढे येऊन आम्ही आणि एनजीओ सामाजिक संघटना मिळून जर अशा पद्धतीने सामूहिक मोहीम राबवली तर या जिल्ह्यात असे जे काही गरीब लोक आहेत, पीडित आहेत, शोषित आहेत, त्यांना न्याय देण्यासाठी आपण भूमिका घेऊ असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलंय आणि आरोपी सुद्धा लवकर अटक करतोय असंही त्यांनी या माध्यमातून मला सांगितलेलं आहे। दुर्दैव आहे आमच्या महाराष्ट्राचं की या ठिकाणी व्हीआयपी प्रकरणाला डिमांड आहे। म्हणजे पूजा खेडेकर प्रकरण व्हीआयपी आहे म्हणून शोध घेत तिचा जातीचं प्रमाणपत्र कसं खोटं आहे, तिचं असणारे तिने नाव बदलून कशी नोकरी मिळाली इथपर्यंत सखोल तपास झाला। व्हीआयपी प्रकरण म्हणून पुण्याचं पोर्शे कार प्रकरण, त्याच्यामध्ये तर कशा प्रकारे रिपोर्ट बदलण्यात आले, नमुने बदलण्यात आले, पार डॉक्टरपर्यंत अटक करण्यात आली। म्हणजे एवढा सखोल तपास व्हीआयपी प्रकरणात होतो, पण दलित, या ठिकाणचे बोळसर, पोतराज या लेकरांच्या वरती झालेल्या अन्यायाचा कसलाही तपास होत नाही, उलट घटना दाबल्या जात आहेत। त्याच धर्तीवरती जर हा तपास काढला तर यामध्ये खूप मोठं प्रकरण बाहेर आल्याशिवाय राहणार नाही। नराधम असतात, जेवढा नराधमाने गुन्हा केलाय तेवढाच मोठा गुन्हा ही घटना दाबणाऱ्यांनी केलाय आणि म्हणून आम्ही यात मोठं इनिशिएट घेऊन या प्रकरणामध्ये आरोपींना अटक होईपर्यंत लढा देत राहणार ही आमची भूमिका आहे। आज आरंभ न्यूजला येऊन त्यांच्या संपादकांशी चर्चा केली, त्यांनी हे प्रकरण मला समजून सांगितलं आणि याचे डिटेल घेऊन हा मुद्दा मी राज्यव्यापी केल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा या माध्यमातून जाहीर केलं।